राज्यात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका विदर्भाला बसलाय। विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी जास्त दिसतंय। अकोल्यात सर्वाधिक 45.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर अमरावतीमध्ये 45.4, वर्ध्यात 44.2 अंश तापमान आहे। नागपुरात देखील 1 अंशाची वाढ होते, तर तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय। उन्हात पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना अडचण होतीये, त्यामुळे कूलिंग जॅकेटही दिलं गेलंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण निघून गेलंय, त्यामुळे कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात आता वाढ होत चालली आहे। येत्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विदर्भात अर्थातच चटके जास्त जाणवतात। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी छगन जाधव यांच्याबरोबर। छगन, सध्या विदर्भातलं तापमान काय आहे, तुम्ही कुठे आहात, प्रशासनानं काय खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय? नक्कीच विदर्भाचं तापमान सध्या 45 अंशाच्या पार गेलेलं आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर विदर्भातले 3 जिल्हे ज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर त्या जिल्ह्यांचं तापमान 45 ते 45.5 च्या वर गेलेलं आहे आणि त्या पाठोपाठ नागपूरचं देखील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। या घातामुळे जर बघितलं तर सारांशपणे जर बघितलं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 12 पेक्षा जास्त उष्णतेचे रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत। यासोबतच जर बघितलं तर प्रकल्पातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठ्याची घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक नवीन उदाहरण आता समोर आलेलं आहे की जे ट्रॅफिक पोलीस आहेत, जे उन्हामध्ये काम करत असतात, त्यांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी पोलिसांनी एक नवीन शक्कल लढवल्याचं पाहायला मिळेल। त्यांना एक कूलिंग जॅकेट देण्यात आलेलं आहे, त्या माध्यमातून ते रस्त्यावरचे वाहतुकीची जी रस्ते आहेत ते क्लिअर करताना हे देखील पाहायला मिळत आहेत। पुढील काही दिवसांमध्ये अधिक उष्णतेची लाट तीव्र होण्याचे संकेत देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि मी सध्या आहे अमरावतीमध्ये। अमरावतीचं जर तापमान बघितलं तर आताचं तापमान 45.6 अंशावरती आहे। जीवाची लाही होताना अमरावतीकर सध्या कूलर किंवा एसीचा आधार घेऊनच आपल्या घरामध्ये थांबताना दिसत आहेत। बरं छगन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आणि तुम्ही देखील या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करा।